जरा तरी माझ्या वाईसचा प्रॉब्लेम आहे म्हणून धरला आहे ना वाईस. आज आपल्या कारखान्याच्या NUP शुगरच्या 1 लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण झालेला आहे. आपला कारखाना प्रत्यक्षात गाळप 27 ऑक्टोबरला गाळप चालू झालेला आहे. 1 नोव्हेंबर ते 29 फेब्रुवारीपर्यंत आपण हे 1 लाख टनाचं गाळप पूर्ण करून 29 फेब्रुवारीपर्यंत जे गाळप झालेलं आहे त्याचं पूर्ण आपण 2800 रुपयाप्रमाणे शेतकऱ्याला बिल पूर्ण अदा झालेलं आहे. काल 29 तारखेला जे गाळप झालं तेही आज बिल बँकेत गेलेलं आहे. तोडणी वाहतूक ठेकेदाराचे 15 फेब्रुवारीपर्यंतचे आपले बिलं गेलेले आहेत. त्यामुळं कुठलीही अडचण नाही, एकदम सुरळीतपणे चालू आहे. कारखाना कधीपर्यंत सुरू आहे? 15 मार्चपर्यंत. तेरणा कारखान्याची जे सर्वसाधारण चालवायचं त्यांनी सांगितले की जे धाराशिव जिल्ह्यामध्ये जितके कारखाने आहेत त्या प्रत्येक कारखान्यापेक्षा 51 रुपये मी दर्जाच देणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडं काय आहे? नाही, ते साखर कारखान्याबद्दल बोलले, ते गुळ पावडरचं. ओके ठीक आहे सर. 1 मिनिट. हा दादा आज या ठिकाणी NUP शुगरच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातला जवळपास 1 लाख टन ऊस गाळप करायचं काम NUP शुगरच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय. याच्यामध्ये आनंदाची दुसरी गोष्ट अशी आहे की जो ऊस गाळपाला आला त्या ऊसाचं 16व्या दिवशी पेमेंट द्यायचं काम ह्या कारखान्याच्या माध्यमातून पार पडलंय. आज आपल्याला सांगताना आनंद होतोय की कालच 29 फेब्रुवारी झाली आणि आज 1 मार्च आहे. तर 29 फेब्रुवारीपर्यंतची शेतकऱ्याची ऊसाची बिलं ही शेतकऱ्याच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा झालेली आहेत. त्याच पद्धतीनं तोडणी ठेकेदाराची सुद्धा पेमेंट त्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत तोडणी ठेकेदाराचं पेमेंटसुद्धा त्या ठिकाणी अदा केलेलं आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्याची पगारसुद्धा महिन्याच्या 3 तारखेला त्या ठिकाणी संबंधित कर्मचाऱ्याच्या खात्याला जमा करायचं काम केलेलं आहे. एकंदर मला वाटतं खऱ्या अर्थानं NUP शुगरचे चेअरमन सन्माननीय नानासाहेबजी पाटील, त्याचबरोबर सन्माननीय आप्पासाहेबजी पाटील, सर्व पाटील कुटुंबाचं मी मनापासून अभिनंदन करतो की इतर कारखान्याला शेतकऱ्याची पेमेंट द्यायला काही काळ लागतो, पण अगदी त्याच्या बाबतीत सातत्य ठेवून प्रत्येक 15 वाढ झाल्याच्या नंतर 16व्या दिवशी शेतकऱ्याच्या ऊसाची बिलं, तोडणी ठेकेदाराची बिलं, कर्मचाऱ्याच्या पेमेंट अदा करायचं काम आज त्यांनी या कारखान्याच्या माध्यमातून केलं आहे. निश्चितपणे त्यांनी जो क्रम त्या ठिकाणी ठरवलेला होता की पहिला क्रम शेतकऱ्याचा, दुसरा क्रम त्या ठिकाणी कर्मचाऱ्याचा, त्याचबरोबर तिसरा क्रम त्यांनी म्हणजे कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व लोकांचा आणि चौथ्या क्रमांक त्यांनी स्वतःला घेतलं होतं. त्या पद्धतीनंच त्यांनी हा सीझन त्या ठिकाणी पार पाडायचं काम केलेलं आहे. त्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो.